हा आहे अजिंक्य ताराच्या वर जाणारा रोड. हे बघा छोटे शिवाजी महाराज, छोटे शिवाजी महाराज. तिथे पण एक छोटे शिवाजी महाराज. अजिंक्य ताराची आपल्या दारातच अजिंक्य तारा त्यामुळे काही मिळत असतात. आपल्याला अजिंक्य ताराची ही साईड कव्हर करून झालेली आहे. उतरणं अवघड आहे तर पण आता आपण खालच्या इव्हेंटला जाऊयात. चला. मस्त समोरून हत्ती आलेला आहे. शिवजयंती फक्त उत्सव नाहीये बरं का, ती आहे आपल्या स्वाभिमानाची आठवण, आपल्या मातीच्या राजाची ओळख. एक्झॅक्ट हत्तीच्या समोरून जाऊन आली मी, जागा आहे तिथं. आणि प्रत्येक मराठी मनातील ज्वलंत ज्वाला. मिरवणुकीतील हा हत्ती म्हणजे राजेशाही वैभवाची आठवण करून देणार आहे बरं का. जणू शिवरायांच्या स्वराज्याचा अभिमान आजही जिवंत आहे. मिस केलेलं आहे आमच्या आत्ता लक्षात आलं, आधी लक्षात आलं मिळालं होतं. एवढं भारी फुलं वगैरे वरून टाकत होते सगळे महाराज बाबा महाराज. जाते डायरेक्टली ड्रोनचा आपण वरून व्हिडिओ घ्यायचा आहे तिकडे. लेट्स गो गाईज. चालेल काही ना चालेल, सगळं आवडते एकदम. बाय, या लवकर. चला बाय. चला आता आलेले आहेत कॅमेरा घेऊन. गाईज लेट्स गो. चलो 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 चलो. आता आम्ही आलो पेट्रोल भरायला आणि मस्त की पेट्रोल भरून आता जाणार आहे डायरेक्ट अजिंक्य ताऱ्यावरती. तर अजिंक्य ताऱ्यावरती आपण ड्रोन शॉट घेणार आहे आणि तिथून आपण कॅमेरामधले पण संकेतचे काही शॉट्स घेणार आहे. संकेतने ऑलरेडी चालू केलेलं आहे त्याचं काम. काय हातात कॅमेरा आणि तो मॉन्टाज तर ऑलरेडी घेतोय सगळ्यांचे. हे बघा आम्ही आता कारभिंतीच्या इथे आलेलं आहे, संकेत शूट करतोय. आणि आता मला पण असं वाटतं आम्ही पण गाडीला एक झेंडा लावायला हवा होता. आणि मस्त पैकी आता एवढं चाललेलं ते भारी पैकी तर एकदम भारी पैकी शिवजयंतीचं शूट असं झेंडा लावून करायला पाहिजे होतं. आता आपण डायरेक्ट अजिंक्य ताऱ्यावरती पोहोचल्यावरतीच भेटूयात. मी गाडी राईड करते. सो वो तुम्ही बघू शकता हा आहे अजिंक्य ताराच्या वर जाणारा रोड. साताऱ्याच्या हृदयात उभा असलेला अजिंक्य तारा किल्ला, मराठा साम्राज्याच्या शौर्याचा साक्षीदार. या किल्ल्याने अनेक युद्ध पाहिली आणि आज आपण इथूनच शिवजयंती साजरी करत आहोत. हे बघा संकेत आलेला आहे फायनली इथं आणि पोहोचलेला आहे. आणि त्यांना काम चालू पण केलेलं आहे त्याचं अजिंक्य ताऱ्याचं शूट घ्यायचं. आणि मी इथे गाडी पार्क करते आणि तुम्हाला दिसतंय मागे तर खूपच छान माहोल होता. आणि ही आमची ड्रोनची बॅग. सो मी आता ड्रोनची बॅग घेऊन जाते डायरेक्टली. ड्रोनचा आपण वरून व्हिडिओ घ्यायचा आहे तिकडे. लेट्स गो गाईज. चलो सर बॅग घेतलेली आहे. हां 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 उडी मारायची ना. चला 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 आता जाऊयात. हे बघा त्याचं शूट मी करते आणि माझं शूट तो करतोय. अजिंक्य ताऱ्यावरून सातारा कसा दिसतोय. आता संकेतला मी सजेस्ट करते की तो इथं उभं राहा आणि मी इथून त्याचा टेक घेते. तो इथून तिकडे जाईल आत दरवाजाच्या. ओके ओके का ये. हां नाही आमचं काय ठरलं आता की इथून जायचं. कुठल्या साईडला संकेत. येस तर ते तुम्हाला एक वेगळंच अजिंक्य ताऱ्यावरचं वेगळं लोकेशन बघायला भेटतं. कारण मोस्ट ऑफ लोक दरवाजापर्यंत येतात, इथे मंदिरापर्यंत येतात, अजिंक्य तारा लिहिलं तिथं जातात. पण या साईडला जास्त कोण जात नाही. सो तुम्हाला तो व्ह्यू बघायला भेटेल. आणि बघा किती गर्दी आहे. पालखी पण आहे. दे इकडं दे. हे बघा छोटे शिवाजी महाराज, छोटे शिवाजी महाराज. तिथं पण एक छोटे शिवाजी महाराज. आज शिवजयंती निमित्त एकदम उत्साहाचा माहोल प्लस कडक बंदोबस्त प्लस सगळ्या गोष्टी एकदम वेल प्लॅन, एकदम मस्त नियोजन आहे. तर आता आपण या साईडला नाही, या साईडला ना. चला लेट्स गो. अजिंक्य तारा किल्ला साताऱ्याच्या समुद्र सपाटीपासून सुमारे 3300 फूट उंचीवरती आहे. हा किल्ला मराठा साम्राज्याच्या राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. सातारा हे शिवछत्रपतींचं ऐतिहासिक राजधानीचं शहर मानलं जातं. फायनली आम्ही इकडच्या साईडने ड्रोन ठेवलाय आणि कसं दिसतंय बघा. वाव
आणि शिवजयंती म्हणजे फक्त भूतकाळ नाही बरं का, ती भविष्याची प्रेरणा आहे. आम्ही रात्रीचं मशाल मिस केलेलं आहे. आमच्या आत्ता लक्षात आलं, आधी लक्षात आलं असतं मिळालं तर. होतं. एवढं भारी फुलं वगैरे वरून टाकत होते सगळे. महाराज बाबा महाराज हे येतात इंटरेस्ट खूप भारी घेतात. मस्त. आणि आम्ही यावेळेस जर लक्षात आलं असतं तर नक्की आलो असतो, पण आता बघूयात नेक्स्ट इयर ते कॅप्चर करूयात. पण आता आपण खालच्या इव्हेंटला जाऊयात. चला, आपल्याला इथला डोअरचा तरी आपला सजावटीचा आणि लोकांनी आलेल्याचा छान ड्रोन शॉट मिळालेला आहे, आणि शिवाय कॅमेऱ्यात पण संकेतचं छान फुटेज मिळालेलं आहे. खूप भारी गुरुजाचं पहिल्यांदाच घेतलं एकदम भारी आलं. मस्त. असं मिळालं मला. अजिंक्य ताराची काय आपल्या दारातच अजिंक्य तारा, त्यामुळे काही मिळत असतात. आणि संकेतच्या प्रोफाईलला तुम्ही साताऱ्याचा एक मस्त अजिंक्य ताराचा शॉट बघू शकता, जो मला खूपच आवडतो. मोस्ट फेवरेट आहे माझा. आणि आता आम्ही खाली जातोय. उतरणं अवघड आहे, तर मला आता मोबाईल बंद करून जावं लागणार. बाय. ज्या बुरुजावरनं आम्ही शूट केलं तिथून संपूर्ण सातारा शहर दिसतं. बहुतेक लोकांनी हा अँगल पाहिलाच नसेल. हे बघा, सनसेट झालेला आहे आणि तुम्हाला अजिंक्य तारा आणि त्याचा दरवाजा इथून वरून बघायला मिळतोय. खाली प्रसादाची गर्दी आणि आता साताऱ्यातल्या बऱ्याच लाईट्स लागलेल्या आहेत. सो आता मी खाली जातीये. आपल्याला अजिंक्य ताराची साईड कव्हर करून झालेली आहे. सो आता आपण तिकडे जाऊया पलीकडे. संध्याकाळचा हा रंग जणू आकाशी शिवरायांच्या जयघोषाने उजळले. किल्ल्यांच्या दगडांमध्ये अजूनही पराक्रमाचा आवाज घुमतोय. कधी वेळ मिळाला तर नक्कीच अजिंक्य ताऱ्याला व्हिजिट द्यायला या बरं का, कारण इतिहास जिथून घडला तिथून आजचा सातारा पाहणं म्हणजे एक वेगळीच भावना आहे. अजिंक्य ताऱ्यावरून खाली उतरून आता सुरू होणारे ती म्हणजे खऱ्या जल्लोषाची सुरुवात. चला तर आता आपण थेट जाऊयात राजपथ रोडच्या इथं, की जिथून शिवजयंतीची भव्य मिरवणूक तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता कुठे जायचं? खाली आता चला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरं का, कारण शेवटी तुम्हाला अशा गोष्टी मिरवणुकीतल्या दिसणार आहेत की ज्या क्वचितच कोणी दाखवल्या असतील. आज केवढीच गर्दी आहे. भूक लागली ना मला पण. हा, यायचं का? हा हा, इथनं घेऊया. तयार असेल ना लगेच काहीतरी. हा जो रस्ता तुम्ही पाहताय ना, इतिहास आणि आधुनिकतेचं सुंदर मिश्रण आहे. लोकांना सुरक्षितपणे वरती आणि खालती जाता यावं म्हणून ही केलेली सुव्यवस्था आहे ती आमच्या लाडक्या महाराजांकडून. खरंच कौतुकास्पद आहे हे सगळं. आणि अजूनही इथं दिसणारं सातारचं सुंदर दृश्य किती वेळा पाहिलं ना तरी मन भरतच नाही. संपूर्ण सातारा शहर जणू आपल्या शिवरायांच्या छत्रछायेत विसावलेले आहे. आता आम्ही निघालो आहोत खाली शिवजयंतीच्या मिरवणुकीकडे. आम्हाला थोडी भूक पण लागली आहे, पण उत्साह त्याहून जास्त आहे, कारण मिरवणुकीचं टायमिंग आम्हाला मिस करायचं नाहीये. खाली अघोरी नृत्य होणार आहे, ताशांचा गजर, ढोलांचा नाद आणि सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या कलाकृती तुम्हाला दाखवण्यासाठी आमची ही महायात्रा पुढे सुरूच आहे. तर चला. एकदम समोर चंद्राची कोर दिसते बघा, एकदम टिकली लावतात तशी आज चंद्राच्या कोरेची टिकली. छत्रपती वीरपती राजे महाराजे उसळे भवानी तेव्हा कापे ही रणभूमी कडे रांगडे सह्याद्रीचे हाय, छान भारी पण सातारा छान दिसतो. आणि 8 वाजता आहे बघ शिवतीर्थ गोवईनाका, 8 वाजता आरती. अजिंक्य ताऱ्यावरून खाली उतरताच आता तुम्हाला सगळा शिवजयंतीचा एकदम भारीवाला माहोल दिसेल. आता सुरू होते खऱ्या शिवजयंतीच्या जल्लोषाची सुरुवात. भूक लगी है खाना दो अभी हम जा रहे खाने को. काय काय चालेल चालेल, काय पण चालेल, सगळं आवडते एक शाबूवाडा निघते खायला. बघितल्यावर पण का
आणि आता आम्ही जाणार आहे मिरवणुकीत तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी आणि शूट करण्यासाठी. तुम्ही जो बघताय आता तो आहे राजपथ रोड. सगळ्यात पहिल्यांदा मिरवणूक सुरू होते ती गांधी मैदानावरून म्हणजेच राजवाड्याच्या इथून. या मिरवणुकीत जे जे काय असतं ते सगळं आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. माझ्यापेक्षा जास्त छान तुम्हाला संकेतच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि ही मिरवणूक थांबते ती म्हणजे पोवई नाका सातारा येथे की जिथे मेन आपली शिवजयंतीची आरती असते. संकेत आता फोटो आणि व्हिडिओ पण काढणार आहे. सो प्रोफाईल बघा, मस्त समोरून हत्ती आलेला आहे. तर चला आता आपण संपूर्ण जर्नी बघूयात. आम्ही आता शूटचं काम चालू केलेलं आहे. संकेतचा व्लॉग हा तुम्हाला कॅमेऱ्यातील फुटेजचा व्लॉग असल्यामुळे एकदम भारीपैकी सगळं दिसेल. माझा व्लॉग हा मोबाईल शूटचा आहे की ज्याच्यामध्ये आम्ही काय काय करतोय ही सगळी प्रोसेस कॅप्चर केली गेलेली आहे. सो गाईज हा आहे सेकंड पार्ट आणि तुम्हाला थर्ड पार्टमध्ये डिटेल मिरवणूक की मी आत म्हणजे मिरवणुकीमध्ये शिरून किती एन्जॉय केलेला आहे, सगळी मिरवणूक शूट केलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. हे तुम्ही डिटेलमध्ये बघाल. एक्झॅक्ट हातीच्या समोरून जाऊन आली मी, तिथं जागा आहे. एक्झॅक्ट हातीच्या समोरून जाऊन आली मी, जागा आहे तिथं. सो चला, तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर लवकर सबस्क्राईब करा. आणि हो, आमचा सगळा ब्लॉग बघितल्यानंतर चॅनलवरचे इतरही ब्लॉग नक्की बघा आणि माझ्या लाईफशी असंच कनेक्टेड राहा. तर चला भेटूयात आपण पुढच्या पार्टमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये, मिरवणुकीच्या स्पेशल पार्टमध्ये की ज्यामध्ये तुम्हाला सगळी मिरवणूक डिटेलमध्ये दिसणार आहे.